प्रांत अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, माजी मंत्री तथा युवा नेते अमित भैया देशमुख, मान्य खासदार हुसेन दलवाई साहेब, अतुल लोंढे साहेब, आता त्याने मार्गदर्शन केलं असं माजी खासदार तुकाराम रेगे पाटील, सिद्धार्थ हाती अंबिरे, बाळासाहेब देशमुख, नदीम इनामदार, भगवानराव वाघमारे, यशपालजी भिंगे सर, रविराज देशमुख, बाळासाहेब देशमुख, परभणी जिल्ह्यातून आलेले सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी माझ्यासोबत प्रवेश केला असा आलमगीर खान, त्याचप्रमाणे व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे मोहन जोशी साहेब, कारण की मी नवीन आहे, सगळ्याचे नाव जरा काँग्रेस पक्षामध्ये हळूहळू सगळं माहीतच होईल. अतुल लोंढे साहेबांचं नाव घेतला आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी पाथरी मतदारसंघातून आणि परभणी जिल्ह्यातून माझे एक हाकावर आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. बाबा यानी सब तुम आगे बढ़ो, बाबा यानी सब तुम आगे बढ़ो. औरंगाबादहून या ठिकाणी आलेले माझ्यासोबत मुजाहिद खान साहब, एक शायर का शेर है इकबाल का, मैं अकेला ही चला था जाने भी मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया. हे देशामध्ये जे पद्धतीने राजकारण चालू आहे आणि तेच पद्धतीने जे राज्यामध्ये जे आजचं सरकार आहे, आपण देशाचं आणि राज्याचं चित्र पाहिलं तर देशामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, काँग्रेसचे कालखंडामध्ये जसं सुरक्षित सर्व धर्म संभाव सगळ्याला घेऊन जाणार आहे असा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. आता मी आल्याबरोबर अमित भैयाने माझ्यावर स्वागत केलं, मला सांगितलं बडी देर करते मेहरबान आते आते. विलासराव मला पाहायचंय बोलायचंय, अरे आपको तो कांग्रेस में रहना चाहिए था असं नेहमी सांगायचं. एकदा आबासोबत मी आमच्या पाथरीच्या कारखान्याच्या संदर्भात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्याला भेटायला गेलो. तुम्हाला सांगितलं आपका कारखाने का काम हो जाएगा, मरी आदमी हमारे भेज दो, असा गमतीने नेहमी म्हणायचं. आज त्यांची आठवण, दोघांची आठवण माझ्या मनात आहे. पण आजचं जे राजकारण, आजची जी परिस्थिती आहे, मग एक आपल्याला सांगू इच्छितो सर्व कार्यकर्त्याला, हे देशामध्ये भाजप आणि काँग्रेस दोनच पक्ष राहणार आहे, बाकीचे कोणी राहणार नाही. हे जेवढे पक्ष फुटून तोडून काही लोकांना जे घेऊन गेलेले हे काही टिकणार नाही. आता कोर्टाचं काय निकाल येईल आपण पाहू त्याच्यामध्ये. पण आजची परिस्थितीला हे काँग्रेस पक्ष सबंध देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढा देणारा एक पक्ष आहे. म्हणून काँग्रेस पक्षाचा हात बळकट करणं आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहणं, कारण की आपला महाराष्ट्र फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं महाराष्ट्र, हे पुरोगामी विचाराचं महाराष्ट्र आहे. हे राज्यामध्ये जास्त दिवस जाती धर्माचा राजकारण करून कुर्सी बळकवता येत नाही. आता सध्या चालू आहे
पाहतो की समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम, समाजामध्ये जातीभेद निर्माण करण्याचं काम, समाजामध्ये दोष निर्माण करण्याचं काम जरी करता महाराष्ट्र देशात चालू आहे, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राचे राज्याची वाटचाल सुरू आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो की आपण फुले शाहू आंबेडकर छत्रपती महाराजांचे राज्याचे आपण एक कार्यकर्ते आहे, आपण मतदार आहेत, आपण लोक आहेत. सर्व जाती धर्माला आपण घेऊन पुढे जायचं आहे. हे विचाराने आपण काँग्रेस पक्षाची कास, कारण की पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं, पवार साहेब ते विचारायचे. आता भविष्याच्या राजकारणामध्ये मी एक आपल्याला माननीय प्रांताध्यक्षाला या ठिकाणी आश्वासन देतो आणि आमचे अमित भैयाला सगळं काँग्रेसचे पदाधिकाऱ्याला या ठिकाणी मी आपल्याला आमचे सर्व जिल्ह्याचे कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी अवगत करतो की परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष नंबर 1 चा पक्ष राहील. जिल्हा परिषद असू द्या, महापालिका असू द्या, नगरपालिका असू द्या, त्या नगरपालिकेचे सदस्य असू द्या, आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष होता, पण आता एक काँग्रेस नंबर 1 चा पक्ष राहील याची मी आपल्याला सर्वाला साक्षीने आपल्याला या ठिकाणी गवाही देतो. आणि भविष्याचे राजकारणामध्ये आपण असाच एकोपाने, आपण असाच ताकदीने, आपण सर्व जाती धर्माच्या लोकांनी काँग्रेसच्या पाठीशी उभं राहून जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, मराठवाड्यामध्ये काँग्रेस कशी बळकटी येईल, काँग्रेसला कशी ताकद मिळेल याच्यासाठी अहोरात्र माझे प्रयत्न राहतील. एवढंच हे निमित्ताने आपल्याला सांगतो. आणि आपण सपकाळ साहेब, अमित भैया, सर्व लोकांनी अत्यंत विश्वास, आमचे यशपाल भिंगे त्यांनी सारखा, आमचे हत्ती आंबेरे, हे सगळ्या लोकांनी काँग्रेसमध्ये मला येण्यासाठी खूप प्रयत्न मी केले आणि माझ्या मनात बी होतं. मी आता या ठिकाणी बोलू इच्छित नाही, पण माझ्या मनात होतं की आपल्याला काँग्रेसमध्येच अशी परिस्थिती आहे राज्याची, कुठं आपल्याला आता हे देशाचा, हे राज्याचा जर भला करायचा असेल, चांगलं विचाराने आपल्याला पुढे जायचं असेल, हर राज्यामध्ये, देशामध्ये सामाजिक एकोपा ठेवावा लागला असेल तर आपल्याला काँग्रेस पक्षाचीच काय धरावं लागणार. याच्याशिवाय मतदार असेल किंवा कार्यकर्ते असेल किंवा नेते असतील तर निरपेक्ष विचाराने आपण काँग्रेस पक्ष हे महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा पक्ष करू, एवढंच हे निमित्ताने सांगतो. आणि मला मोठा सन्मान या ठिकाणी पक्षाचे सर्व यशपाल भिंगे साहेब, मी आपल्याला सांगतो की आपल्याला निराशा होऊ देणार नाही. पक्ष कसा मजबूत होईल, पक्षामध्ये सगळं लोक आम्ही एकोपाने राहू. तुकाराम बापू असतील, आमचे बाळासाहेब देशमुख असतील, आमचे भगवानराव शहराचे वाघमारे असतील, हे सर्व लोकांची आमची इनामदार असतील, रविराज असतील, काही नाही असं आम्ही सगळेजण इतके विचाराने, कारण की आता आपल्याला काम केल्याशिवाय आपली जमीन फार सुपीक आहे साहेब. आमची परभणी जिल्ह्याची जमीन माझे डिस्ट्रिक्ट आहे, या डिस्ट्रिक्टमध्ये चांगलं वातावरण आहे, पण हे वातावरण टिकविणं आणि वातावरणाचं लोक वळविणं आणि पक्षाचं वाटचाल करणं, गावागावामध्ये पक्षाची शाखा उभारणे आणि पक्ष बळकट करणं, याच्यासाठी लोक उत्स्फूर्तपणे तयार आहेत. आज मला येण्यासाठी मला फोन करून बंद करावं लागलं. इतके लोक जिल्ह्यातून या ठिकाणी येण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयार होते. चांगला निर्णय घेतला. सगळे कार्यकर्ते म्हणायचे आम्हाला सांगता येत नव्हतं तुम्हाला, पण तुम्ही एक चांगला निर्णय घेतला. असं प्रकारच्या प्रत्येक गावातून, मग पूर्णा तालुका असेल, इव्हन वसमत तालुका असेल, हिंगोली जिल्हा असेल, अहमदपूर असेल, हे प्रत्येक गावातून, प्रत्येक शहरातून मला फोन आले की साहेब आम्हाला वेळ द्या आणि तुम्ही एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला. असं प्रकारचे उद्गार सातत्याने सगळे कार्यकर्ते, ज्याला माझी ओळख आहे ते मी मला फोन करत होते, ज्याची ओळख नाही ते सुद्धा मला फोन करीत होते की तुम्ही एक चांगला निर्णय घेतला आणि आम्ही सर्व तुमच्या पाठीशी. जालन्यामध्ये तर लोकांनी एवढं मोठं सत्काराची तयारी सुद्धा ठेवलेली आहे. कुणी गेलं तर काही फरक पडणार नाही. जालन्यामध्ये लोक जागेवर आहे. पक्षाचा एक विशेष आहे अमित भैया, नेते जाऊ द्या पण जनता जागेवर आहे, मतदार जागेवर आहे.
मतदार हाडणार नाही, पण मतदाराला दिशा देणारा नेतृत्व त्या ठिकाणी असला पाहिजे. जनतेला बरोबर घेऊन नेतृत्व त्या ठिकाणी पुढे गेला पाहिजे. निश्चितपणे काँग्रेसचे विचाराचं हे आपला महाराष्ट्र आहे, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. भविष्यात आपले आता 4 दिवस असते, बरे वाईट हे दिवस निघून जातील आणि आपण पाहतो की आज सरकारची बी परिस्थिती काय. काही बरेचसे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी येण्यापासून रोखण्यात आला की तुला असं देतो, तुला तसं देतो, तुला हे करतो, तुला ते करतो. पण यांचंच नाही, काय मतदान जाते वाटीतच नाही तो ताटात काय येणार, अशी परिस्थिती आहे. तर मला आपल्याला विनंती करायची, जसं आपण एवढे मोठे संख्येने आले आणि येऊन या ठिकाणी माझा मनोबल वाढविला, पक्षाचं ताकद तुमच्या रूपाने या ठिकाणी परभणी जिल्ह्याची आपल्याला दिसून आली. भविष्यात आपण असंच एकोपाने परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढविण्याचा आणि काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचं काम करूया, एवढंच सांगतो. जास्त वेळ न घेता मी आमचे प्रांत अध्यक्ष अमित भैयाला, आमच्या मराठवाड्याचं नेतृत्व आहे, तरुण नेतृत्व आहे. साहेब तुमचा वेळ आम्ही जेव्हा म्हणलं तेव्हा परभणीला देत जा, की तुमचं आम्हाला वेळ परभणी जिल्ह्याला ज्या ज्या ठिकाणी मी फिरल त्या भागामध्ये आपल्याला आम्हाला आवश्यकता वाटली तो निश्चितपणे आम्ही तुम्हाला बोलून घेऊ. आमचे प्रांत अध्यक्ष यांचा वेळ आम्हाला पाहिजे. हे आपण 8 दिवसांनी आधी हत्ती आंबेरे, आमचे नागसेनजी, तुम्ही सगळं काँग्रेसमध्ये येण्यासाठी तुम्ही नेहमी टोमकं मारायचं, मला बोलायचं चला या तुमचे जासूस बरेचेच आहे, म्हणजे पक्षामध्ये ओढण्याचे काम करतात. आणि माझा विचार मी तेच होता, म्हणजे आता जास्त वेळ न बोलता मी सर्वचा कार्यकर्त्याचा या ठिकाणी मनापासून काँग्रेस पक्षामध्ये आपण माझ्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांना प्रवेश केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.